नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 50 एक वर्षापूर्वी जब्बार पटेल याच्या दिग्दर्शनाखाली निर्माण झालेला सामना नावाचा चित्रपट तुम्ही बघितला असेल तर मी काय सांगतोय तुम्हाला कळू शकेल. त्यामध्ये डॉक्टर श्रीराम लागू यांची अप्रतिम भूमिका होती आणि त्यांच्या तोंडी होतं किंवा त्यांच्या पार्श्वभूमीवर ते गाणं वाजायचं. ते गाणं मला आज आठवते. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, कोण मेले कोणासाठी रक्त ओकून, वगैरे वगैरे ते गाणं. असं त्यातले काही शब्द मला आज आठवत आहेत. आणि त्या लागूंच्या त्या गबाळ्या वेशामध्ये फक्त मला लागूंचा चेहरा दिसण्याऐवजी बिचाऱ्या रोहित पवारचा चेहरा दिसतोय. बारामतीच्या आजोबांचा अत्यंत लाडका नातू, ज्याच्यासाठी त्यांनी दुसऱ्या एका नातवाशी पंगा सुद्धा घेतला होता, पार्थ पवारशी. आणि पार्थ पवारला खिजवण्यासाठी त्याला पडायच्या जागी निवडणुकीला मावळमध्ये उभा करून पाडला आणि लगेच आलेल्या विधानसभा निवडणुकीत काय जामखेडला का कुठे नेऊन रोहित पवारला निवडून आणला होता. त्या आजोबांचं नाव होतं शरद पवार. त्या 2019च्या निवडणुकीमध्ये शिर्डी आणि नगर काय काय कुठच्या 2 जागा आहेत त्या आलटून पालटून घ्याव्यात आणि पिढ्यानुपिढ्या चाललेलं कौटुंबिक भांडण संपावं म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना ऑफर दिली होती की शिर्डीची जागा बदलून आम्हाला द्या वगैरे वगैरे. पण पवारांनी ते नाकारताना एक वाक्य उच्चारलं होतं की दुसऱ्यांची नातवंड मी कशाला खेळू, माझ्या घरात पण लेकरं बाळ आहेत की खेळवायला. तर असं खेळवायचं लाडकं नातवंड कोण, तर तो रोहित पवार होता. आणि म्हणूनच अजितदादांचा सुपुत्र असलेला पार्थ पवार याला मावळात पाठवून पराभूत करायचं आणि तोंडगशी पाडायचं. पण त्यानंतर अवघ्या 2 महिन्यात, महिन्याभरात रोहितला जामखेडला नेऊन थेट विधानसभेवर निवडून आणायचा. असा जो लाडका नातू होता त्याची अवस्था आज त्या सामना चित्रपटातल्या मास्तरासारखी झालेली आहे, दारुड्या मास्तरासारखी. ओटसोट दारू प्यायची आणि गाव गोळा करायचं. निष्पन्न काय होते, काहीच नाही. त्यात एक गंमत होती माहिती ना, तो निळू फुले साखर कारखान्याचा मोठा मालक, आमदार वगैरे, त्याला लटकवण्यासाठी हे डॉक्टर श्रीराम लागू मास्तर एक खेळ करतात. कारण त्यांनी शब्द दिलेला असतो निळू फुलेला की मारुती कांबळेचं काय झालं हे मी तुला सांगतो, पण कुठे बोलायचं नसतं, बोलायचं नाही. आणि मास्तर शब्द देतात, मी कुठेही बोलणार नाही. मारुती कांबळेला कसा संपवला आपण, मारला, गाडला वगैरे, हे निळू फुले कबूल करतो. पण त्यांनी शब्द घेतलेला असतो मास्तराकडून की मास्तर कुठे सत्य बोलणार नाही. आणि मास्तर अशी चतुराई करतात की जातात आणि कलेक्टरच्या कार्यालयासमोर, कचेरी समोर उपोषणाला बसतात आणि म्हणतात ह्या मारुती कांबळेचं काय झालं ते शोधून काढा. लोक विचारतात काय झालं म्हणजे काय, मारुती कांबळे गायब झाला. गायब झाला तर कुठे झाला, त्याने कुठच्या तरी महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे आणि नंतर तो तोंड काळं करून पळून गेला. तर या देशात कुठेही पळून गेला तरी शोधून काढता येतो. पोलीस यंत्रणा आहेत, कायदा आहे, कायद्याचं राज्य आहे. त्या मास्तरांची मागणी एकच असते की मारुती कांबळेचं काय झालं. गेल्या 4 महिन्यापासून तुम्ही बारकाईने बघाल तर बारामतीच्या विमान अपघातामध्ये घातपात काय झाला, हा जो खेळ घेऊन रोहित पवार देशोधडीला लागल्यासारखे फिरतायत.
कधी ते दिल्लीला जातात, तिथे पत्रकार परिषद घेतात, कधी ते बंगलोरला जातात, तिथे FIR दाखल करतात, कधी मुंबईच्या मरीन ड्राईव्हच्या पोलीस ठाण्यात जातात, तिथे FIR दाखल करायचा प्रयत्न करतात, कधी ते बारामतीच्या पोलीस ठाण्यात जातात. मारुती कांबळेचं काय झालं? फक्त ते दारू पितात का माहित नाही, पण ज्या प्रकारचं नाटक आणि पोरखेळ त्या सामनामधल्या मास्तराच्या भोवतीचा आपण बघतो, नेमका त्याच सारखा एक पोरकटपणा गेले काही दिवस रोहित पवार यांच्याकडून सातत्याने चालतोय. आपल्या पक्षाचा बोऱ्या वाजलाय. जगातला एकमेव चाणक्य आणि जाणता नेता वगैरे बनवले जाणारे आपले आजोबा हे स्वतःचा पक्ष वाचवू शकले नाहीत. अशा दिवाळखोरीत गेलेल्या पक्षाचे हे दिवाळखोर आमदार जे कुठच्या तरी चॅनेलवर जाऊन सरळ सरळ सांगतात की आमच्याही पक्षाचे आमदार हे भाजपने मॅनेज केलेले, एवढी माहिती ज्यांची स्वतःच्या पक्षाविषयी आहे, त्यांना दुसऱ्यांच्या पक्षात काय चाललंय हे समजून घेण्याची मोठी खाज आहे. मारुती कांबळेचं काय झालं? वा, अरे तुझ्या पक्षात काय चाललंय बघ ना जरा. जमलं तर आपला पक्ष उभा राहील आपल्या पायावर, यासाठी काहीतरी कर. ते करण्याची बोंब. आणि अजितदादांच्या पक्षामध्ये काय चाललंय, तो पक्ष कोण कोण काबीज करणार आहे? अरे काबीज करायला निदान तो पक्ष आहे ना. तुमचा शरद पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, तो काबीज करायला कोणीच येत नाही. कोणीही कोणीही शरद पवारांच्या पक्षातले खासदार फोडणार वगैरे बातम्या येतात, त्याला दुजोरा द्यायला कोण पुढे येत नाही. किंवा बाबा हा भाजप वाला कोणतरी सांगेल आले तर आम्हाला फायदा होईल, असं होईल तसं होईल. ना राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 लोकसभा खासदारांपैकी कोणी बोलत, ना भाजप मधला कुठला प्रवक्ता नेता बोलत की हा शरद पवारांच्या खासदारांमध्ये फूट पडणार आहे. कोणीही बोलत नाही. आज रोहित पवार यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाची इतकी दयनीय अवस्था आहे की अख्खा मोर्चा बाजूने गेला तरी कोणी तुमच्यावर थुंकत सुद्धा नाही, अशी दयनीय अवस्था ज्या पक्षाची आहे, ज्याचे महान नेते रोहित पवार आहेत, आणि त्यांना तरी आपल्या पक्षाचं भवितव्य काय, भविष्य काय याची फिकीर नाहीये. सुनेत्रा काकी ज्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत, तो पक्ष तटकरे किंवा पटेल काबीज करतील का यासाठी उठता बसता. अजित गटाच्या राष्ट्रवादीचं काय झालं? मारुती कांबळेचं काय झालं? कुठची भांग चढवतात की कुठची गावठी दारू पितात माहिती नाही, पण तो मारुती कांबळे आणि तो लागूनचा मास्तर, आणि कुठेही डाळ शिजत नाही हो. जे काय आटापिटा केला, अगदी बंगलोरला जाऊन FIR 0 नोंदवला, पुढे काय झालं? काही नाही. दिल्लीला गेले, राहुल गांधींना भेटले, पुढे काय झालं? काही नाही. पुढे उचापती चालल्यात कशाला? आणि मग लक्षात येतं की एकापेक्षा एक बिरबल असे काही रोहित पवारांना भेटलेले आहेत की जे नवनव्या आयडिया देतात. मग ते कधीतरी कुठल्या तरी त्या राहुल गांधींची नक्कल करायला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करतात, कसली तरी कागदपत्र डॉक्युमेंट घेऊन येतात आणि बघा इकडचं इकडे झालं, तिकडचं तिकडे झालं, मग ते विमान का केलं होतं, तो पायलट का बदलला होता, काय 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 काढले. ह्या असल्या युक्त्या करता येतील, चतुराई करता येईल हे सांगणारे भरपूर बिरबल बाजारात पैशाला पासरी मिळतात. मीडियामध्ये गेलात तर मीडियामध्ये आजकाल राजकारण्यांना सल्ले देणारी एक नवी जमात निर्माण झालेली आहे. बघा हे केलं अशी खळबळ माजेल, बवाल होईल, की लगेच रोहित पवार आपली हंडी घेतात आणि त्या बिरबलाकडे जातात, जरा शिजवून दे रे माझी खिचडी. मग त्या चॅनेलच्या किंवा त्या पत्रकाराच्या त्या ट्रायपॉडच्या वर लटकवलेली ती हंडी रोहित पवारांची
त्याच्यामध्ये डाळ तांदूळ घालून, आता त्या डाळ तांदळाला बुरशी सुद्धा आलेली आहे, शिजायच्या पलीकडे गेलेत, तरी ते खिचडीचे डाळ तांदूळ आणि ती हंडी घेऊन रोहित पवार वेगवेगळ्या पत्रकारांकडे, मीडिया हाऊसेसकडे फिरतात आणि आपली हंडी देतात. जरा तुमच्या ट्रायपॉडला लावा, कॅमेरा बाजूला काढा आणि माझी हंडी लावा. खिचडी शिजली तर शिजली. मग त्या ट्रायपॉडवरून कॅमेरा बाजूला काढला जातो आणि रोहित पवारांची हंडी त्या मीडिया हाऊस मध्ये बातम्या म्हणून शिजायला लावली जाते. पण खाली ज्वलंत अशी कुठलीही बातमी किंवा कुठलीही माहिती नाही, तर मग तिची धग निर्माण होत नाही, तिची आग निर्माण होत नाही, ती आग यांच्या हंडीपर्यंत पोहोचत नाही. त्या हंडीमधलं पाणी गरम सोडा, उकळणं सोडा, त्या हंडीतलं खिचडीचं पाणी कोमट सुद्धा होत नाही. आणि त्यामुळे हळूहळू करत रोहित पवार जी अपघात घातपात नावाची खिचडी शिजवण्यासाठी एकामागून एक बिरबलांच्या नादी लागलेत, त्या सगळ्या बिरबलांच्या ट्रायपॉडवर लटकवलेली हंडी 15-15 दिवस, 20-20 दिवस गेल्यानंतर शिजत नाही, तेव्हा रोहित पवार गुपचूप ती हंडी उतरवतात आणि दुसऱ्या मीडिया हाऊस मधल्या तिसऱ्या बिरबलाला शोधायला निघतात. मग 15-20 दिवसानंतर त्यांना नवी एक मीडिया हाऊस बिरबल मिळतो. तोंडोने, अरे त्याच्याकडे कशाला गेलात तुम्ही, आमच्याकडे यायचं होतं. आमच्या ट्रायपॉडवर कॅमेरा पण असा शिजल्यासारखा मस्त तयार होतो, अत्यंत स्वादिष्ट आहे आमचा कॅमेरा. त्या कॅमेऱ्यामध्ये खिचडी काय, मटण काय, चिकन काय कराल ते चांगलं शिजतं. तर तुमची हंडी घेऊन आमच्याकडे या, की रोहित पवार या नव्या बिरबलाकडे धावत जातात आणि त्याच्या ट्रायपॉडवरचा कॅमेरा काढला जातो आणि रोहित पवारांची हंडी नव्याने लटकवली जाते. अर्थात असल्या हंडी खाली न शिजणारी आग निर्माण करण्यासाठी भुरुभुरू जळून राख होणारे फडतूस कागद लागतात. मग रोहित पवार कधी निवडणूक आयोगाकडे किंवा आणखीन कुठच्या पोलीस ठाण्यात पडलेले कुठले तरी कागदपत्र किंवा एव्हिएशन डिपार्टमेंटचा कुठचा अहवाल त्यातली रद्दी घेऊन येतात आणि या ट्रायपॉड खाली त्याला माचीसने आग लावली जाते. पण हे सगळं जे आहे ना, हे नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, असं एक मराठीमध्ये उक्ती आहे. तसं ट्रायपॉडवर लावलेल्या हंडीत जी खिचडी ठेवलेली आहे, डाळ तांदूळ ठेवलेले आहेत, ते शिजण्यासाठी आवश्यक असलेली उष्णता रोहित पवारांनी गोळा केलेल्या रद्दी पेपराच्या आगीतून निर्माण होत नाही. आणि मग त्याच्यावर कितीही नळ्या फुंकत बसलेले पत्रकार, संपादक, डिबेट करणारे विश्लेषक यांनी कितीही फुंकर मारली तरी खाली विस्तव पेटतच नाही. तो विस्तव पेटायला चांगली सुकलेली लाकडं लागतात, रद्दीतले पेपर, वडापाव खाऊन फेकलेले कागद, अशा कागदांची आग लावून ट्रायपॉडला लटकवलेल्या हंडीतली खिचडी शिजत नसते. हे मग त्याही पत्रकारांच्या लक्षात येतं की असली खिचडी पकवायला गेलो आणि आपल्या चॅनेलची टीआरपी कमी झाली. इथे हळूहळू रोहित पवारांना डुलकी लागली बघतात आणि हंडी काढून खाली ठेवतात आणि आपला ट्रायपॉड घेऊन गायब होतात. दया यायला लागली. रोहित पवार बिचारे, त्यांची आता दया यायला लागली. कारण किती बिरबल शोधून झाले हो. बिरबलाची खिचडी तुम्हाला माहिती आहे ना, ती गोष्ट ती नव्याने सांगायची गरज नाही. जर राजवाड्यातल्या दिव्याच्या उजेडातली गरमी ही यमुनेच्या पात्रात उभ्या असलेल्या माणसापर्यंत पोहोचते, तर मग जमिनीवर ठेवलेली आग ही 12 फूट वरच्या हंडीपर्यंत जाऊन खिचडी का शिजणार नाही, हा जो काही युक्तिवाद बिरबलाचा होता, त्याने अकबराचे डोळे उघडले होते. पण अशी खिचडी शिजू शकते असं सांगणारे अनेक दिवटे मीडियामध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्याकडून कागद जाळून सुद्धा 12 फुटावरच्या 8 फुटावरच्या हंडीतली खिचडी शिजू शकते हे ऐकून
तोंडाला पाणी सुटणारे रोहित पवार आहेत, तोपर्यंत असे डझनावारी बिरबल मीडियाच्या पसाऱ्यामध्ये पैशाला पासरी मिळणार. आपण एन्जॉय करायचं, मी एन्जॉय करतो. जसं जरांगे पाटलांच्या धमक्या, आंदोलनाचे इशारे मी एन्जॉय करतो, मला आवडतात. मला माहिती यातून काही होणार नाही. हत्ती पादेरे फुस, फुगा फुगवला जाणार मीडियाकडून, आणि शेवटी टीआरपी खाली आली की तो फुगा, जरांगे नावाचा फुगा, मीडियावाले उचलून कचऱ्याच्या टोपलीत फेकून देतात आणि इतर खऱ्या बातम्यांकडे वळतात. तसंच रोहित पवार हा दुसरा जरांगे पाटील झालेला आहे. आता काहीच सापडत नसेल की मग हे बेकार झालेले पत्रकार, काय रोहितराव काय विशेष आहे की नाही, रोहित दादा काही आहे की नाही, की मग रोहित पवार खिशात हात घालतात, कुठेतरी बॅग मध्ये हात घालतात आणि एक कागद काढतात, बघा हा कागद आहे, ह्याच्यावर खिचडी पिके शिजेल का हो? ते म्हणतो हो काने, या 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 चला, हंडी कुठे घेऊन या, ट्रायपॉड लावला जातो. असो मित्रांनो, विनोद बाजूला ठेवा, पण यातून रोहित पवार यांनी आपल्या राजकीय आयुष्याची माती करून घेतले, हे आत्ताच समजून घ्यावं. आणखीन 5-10 वर्षानंतर 50-60 मध्ये गेल्यानंतर निराश आणि हताश होण्यापेक्षा आत्तापासून निराश आणि हताश होण्याची तयारी करावी, किंवा असला पोरकटपणा बंद करून खरोखरीचं राजकारण जनतेमध्ये मिसळून संघटना बांधून पक्षीय राजकारण उभं करायची सुरुवात करावी. अन्यथा असली खिचडी पिढ्यानुपिढ्या शिजत नसते. बिरबल बादशाह जाऊन हजारो वर्ष लोटली, पण ती खिचडी कोणाला खायला मिळालेली नाही, त्याला बुरशी आलेली आहे. तेव्हा रोहित पवार, तुम्ही जी खिचडी पकवायला बघताय ना, त्याला आता बुरशी आलेली आहे. दुर्गंधी येईपर्यंत थांबलात तो लोक तुमच्या जवळपास येणार नाहीत, आणि तुम्ही जवळपास गेलात तर धक्के मारून हाकलतील. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.